राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरण 2020 म्हणजे शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारा हा शिक्षण धोरण आहे। या समितीचे अध्यक्ष इस्रोचे माजी प्रमुख के कस्तुरीरंजन यांनी मसुदा तयार केला आणि त्याला मोदी शासनाने या धोरणाला मंजुरी देण्यात आली। 2000 जुन्या 10+2च्या शैक्षणिक धोरण रद्द होऊन त्याऐवजी आता 5+3+3+4 असे नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले। कला, वाणिज्य, विज्ञान या तीनही शाखांना समान महत्त्व देण्यात आले। विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विषय निवडण्याची मुभा सर्वांना देण्यात आली। विशेष करून विद्यार्थ्यांची कृतिशीलता, जिज्ञासा, प्रयत्न, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी यावर भर देण्यात आला। सर्जनशील विचार, संभाषण कौशल्य, सहकार्य, सहवेदना तसेच आत्मविश्वास या कौशल्यावर विशेष करून या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यावर भर देण्यात आला। यामध्ये शालेय शिक्षणाची रचना 4 गटामध्ये केलेली दिसते। 4 टप्पे आहेत यामध्ये। पहिला टप्पा आहे 5 वर्ष, दुसरा टप्पा आहे 3 वर्ष, तिसरा टप्पा आहे 3 वर्ष आणि चौथा टप्पा आहे 4 वर्ष। यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, पहिली आणि दुसरी म्हणजेच पूर्व प्राथमिक, बालवाटिका किंवा बालवाडी, ज्यालाच आपण अंगणवाडी असे म्हणतो। या पहिल्या टप्प्यामध्ये भाषिक क्षमता, गणिती क्षमता, खेळाच्या माध्यमातून आनंददायी शिक्षण देण्यावर भर दिलेला आहे। यामध्ये दुसरा टप्पा आहे 3 वर्षाचा प्रारंभिक शाळा। यामध्ये इयत्ता 3री, 4थी आणि 5वी यांचा समावेश होतो। यामध्ये जी भाषिक आणि सांख्यिकी कौशल्य आहे त्यावरती विशेष भर दिला जाऊन त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवण्यात येते। त्याच्यानंतर तिसरा टप्पा आहे माध्यमिक शाळेचा। यामध्ये इयत्ता 6वी, इयत्ता 7वी, इयत्ता 8वी यामध्ये कौशल्यावर आधारित कोर्सेस निवडण्याची मुभा दिलेली आहे। त्याच्यानंतरचा चौथा टप्पा आहे माध्यमिक शाळा, इयत्ता 9वी, 10वी, 11वी आणि 12वी। यामध्ये 10वीची बोर्डाची परीक्षा रद्द करून त्याऐवजी 9वी, 10वी, 11वी, 12वी यांना 2 सत्रीय परीक्षा सेमिस्टर वाईज एक्झाम घेण्याचे ठरवले आहे। 12वीत बोर्डाची एक्झाम होईल, ती पण 2 टप्प्यामध्ये होईल, एक मुख्य परीक्षा आणि दुसरी श्रेणी सुधारणा परीक्षा। अशा पद्धतीने या नवीन शैक्षणिक धोरणाची रचना असेल। महाविद्यालयीन प्रवेशासाठी प्रवेश घेण्यापूर्वी कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट असेल। उच्च शिक्षण प्रवेश सोपे झालेले आहे। आवडीचे शिक्षण घेण्याची, विषयाची मुभा निवडण्याची यामध्ये सवलत देण्यात आलेली आहे। इंडस्ट्री 4.0, मार्केटिंग, रोबोटिक्स, खगोलशास्त्र यासारख्या विषयाचं अंतर्भूत करून शिक्षणाचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे। तसेच BEd, MPhil यासारखे कालबाह्य प्रोग्राम रद्द करून त्याऐवजी 4 वर्षाचा शिक्षकाचा एकात्मिक कोर्स आणि PhDला प्रवेश घेऊन दर्जेदार शिक्षक उपस्थित करून देण्यात येणार आहेत। या नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शैक्षणिक वर्षाची सुरुवात 1 एप्रिल म्हणजे CBSE पॅटर्ननुसार करण्याचे आयोजित आहे। गणित, विज्ञान या विषयाचा सिलेबस CBSE पॅटर्ननुसार राहील। जुनी 35 मिनिटाची तासिकाऐवजी 50 मिनिटांची तासिका नियोजित आहे। कृती आणि खेळाद्वारे आनंददायी शिक्षणावर भर देण्याचा, तसेच 6वीपासून व्यावसायिक शिक्षणाची सुरुवात करण्याचा, विषय संख्या कमी करून परदेशी भाषा शिकण्याचा, तसेच 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना महिन्याभरातून 10 दिवस दप्तराविना शाळा म्हणजे आवडीच्या विषयात भाग घेणे, इंटर्नशिप, अनुभवाधिष्ठित ज्ञान की ज्यांचे मार्क गुणपत्रिकेमध्ये दिसतील, क्रेडिटद्वारे विद्यार्थ्यांना फायदा होईल। परिपाठामध्ये राष्ट्रगीतानंतर गरजा महाराष्ट्र माझा हे आपले राज्यगीत सक्तीचे करण्यात आले आहे। घोड्याला पाण्यापर्यंत नेता येते परंतु पाणी पाजता येत नाही, या मराठी म्हणीप्रमाणे विद्यार्थी केंद्रित हे नवीन शैक्षणिक धोरण आहे, परंतु त्याची संपूर्ण फायदा घेणे हे विद्यार्थ्यांच्या हाती आहे। म्हणून विद्यार्थ्यांनी हा सिरियस मनापासून अभ्यास करावा।
आपल्या प्रयत्नात प्रामाणिक असायला हवं, आपल्या आवडीचे क्षेत्र त्यानं शोधावं, ते निवडावं आणि एकदा विद्यार्थ्यामध्ये रुजलं की ते सोपं जातं. नवीन शैक्षणिक धोरण आपल्या विद्यार्थ्यांना 21व्या शतकातील तंत्रज्ञान, वेगाने होणारे बदल आणि गुंतागुंतीच्या समस्या या बदलाला सामोरे जाण्याचे कौशल्य निर्माण करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला सातत्याने शिक्षण घेणे, अपडेट राहणे गरजेचे आहे. म्हणून शाळा कॉलेजमध्ये शिक्षकांनी शिकावं कसं, का शिकावं एवढंच शिकवणं गरजेचं आहे, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी ते त्याच्यामध्ये रुजलं की तो स्वतः स्वावलंबी अभ्यास करून नियमितपणे अपडेट राहू शकतो. भारत हा तरुणांचा देश आहे. तारुण्य ही आपल्या भारताची शक्ती आहे आणि या शक्तीला विकसित करण्यासाठी, आपल्या देशाला समोर घेऊन जाण्यासाठी, सर्वांगीण विकासासाठी 5+3+3+4 असे हे राष्ट्रीय नैतिक शैक्षणिक धोरण शिक्षणाचे भारतीयकरण करून अनुभवाधिष्ठित संविधानाची मूल्यव्यवस्था, गुरु शिष्याची परंपरा त्यामध्ये रुजवून डिजिटल डिव्हाइस अँड स्किल्स, साक्षर क्षमता या गोष्टी अंतर्भूत करून एक्झामची चिंता न करता शिकण्याची चिंता करणे यावर आधारित हे शैक्षणिक धोरण नक्कीच विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे. यामध्ये शिक्षकांची जबाबदारी 100% आहे. त्यांनी ती पालकावर ढकलणं चुकीचे आहे. तरी पण पालकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. धन्यवाद.